हॅलो एव्हरीवन. तर खूप दिवसानंतर हा माझा पहिलाच व्हिडिओ असणार आहे आणि हा एकदम रॉ व्हिडिओ असणार आहे, म्हणजे नो एडिटिंग, नथिंग. आणि त्याच्यामुळे असू शकते की व्हॉईस क्लॅरिटी नसेल किंवा अ, खूपसा टाईम खराब झाला असेल मध्ये. पण ॲक्च्युली सुरुवात करणं हे गरजेचं आहे, म्हणून मी आहे तसं व्हिडिओ बनवून टाकतोय. त्याच्यामुळे कॉन्टेक्स्टवर ध्यान द्या, बाकी सगळ्या गोष्टी इग्नोर करा. आणि हळूहळू व्हिडिओची क्वालिटी, एडिटिंग याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत जाईन, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त डिस्टर्बन्स होणार नाही. तर हा पहिला व्हिडिओ मी ट्रेडिंगविषयी बनवले आणि मी ट्रेडिंग शिकत शिकत हे व्हिडिओज बनवणार आहे. मी ऑलरेडी खूपसे कोर्सेस केले ट्रेडिंगवर वगैरे, पण कुठेही अशी इन डेप्थ नॉलेज किंवा जे फील करता येईल असं नॉलेज मला भेटलेलं नाही. आणि त्याच्यामुळे मी स्वतःची थिंकिंग डेव्हलप करून स्वतःच्या भाषेमध्ये या गोष्टी जे ट्रेडिंग वगैरे आहे ते शिकायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे एकदम बेसिकपासून सुरुवात करून एक्सपर्टपर्यंत जायचं माझं प्लॅनिंग आहे. आणि ही जी प्रोसेस आहे, ही जी माझी जर्नी आहे, ती मी थ्रू व्हिडिओज तुम्हाला देखील शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही देखील त्याच्यातून शिकावं. आणि ऑफकोर्स हे व्हिडिओज माझ्या देखील रेफरन्ससाठी राहणार आहेत इन फ्युचर. ज्यावेळी मी या व्हिडिओजना रेफर करेन त्यावेळी मला देखील समजेल की मी कोणत्या प्रोसेस थ्रू आलेलो आहे. तर चालू करूया मग, खूप वेळ न घेता. ओके. सो ट्रेडिंगमध्ये सगळ्यात बेसिक आहे बाय लो अँड सेल हाय. जर का नॉर्मल रेग्युलर ट्रेडिंग असेल तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बाय लो करतो, जे कमी किमतीमध्ये खरेदी करतो आणि जास्त किमतीमध्ये विकतो. सिंपल आहे. आणि ते जर का इंट्राडे ट्रेडिंग असेल तर पहिल्यांदा आपण सेल करतो आणि त्याच्यानंतर कमी किमतीमध्ये बाय करतो. याच्यानंतर या सिंपल थिंकिंग नंतर आपल्याला समजायला पाहिजे की कधी बाय करायचं आणि कधी सेल करायचं. स्टॉक कोणता पिक करायचा हे सगळं फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस या सगळ्या गोष्टी मी शिकलेल्या आहे. तुम्हाला पण बरेच माहिती असेल त्याच्याविषयी. पण मला एक अप्रोच डेव्हलप करायचा आहे. ह्या ज्या गोष्टी होत आहेत ट्रेडिंगमध्ये त्या एकदम डिटेलमध्ये जाऊन आपल्या ब्रेनमध्ये फिट होतील अशा पद्धतीने शिकायचं आहे. आणि त्याच्यामुळे थोडं पेशन्सने समजूया की नेमक्या गोष्टी होतात काय. तर एक असते लेटेस्ट ट्रेडेड प्राईस किंवा लास्ट ट्रेडेड प्राईस. काय होतं की इथे आहे बायर, इथे आहे सेलर. ओके. तर बायरला एका काही ठराविक किमतीमध्ये ती तो स्टॉक पाहिजे असतो आणि सेलरला पण काही ठराविक किमतीमध्ये तो स्टॉक विकायचा असतो. मग दोघेही कुठे ना कुठेतरी एका किमतीवर ॲग्री होतात की या किमतीवर आपण हा ट्रेड करूया. समजा पहिल्या सेकंदमध्ये, म्हणजे आपण सेकंद वाईज घ्या, की काहीतरी एक्स व्हॅल्यू आहे ज्याला एक्स प्राइस आहे, ज्याच्यावर दोघेही बायर आणि सेलर हे ॲग्री झाले. सेलर विकायला ॲग्री झाला, बायर घ्यायला ॲग्री झाला आणि ही या एक्स प्राइसवर त्याने ते स्टॉक खरेदी केला. तर ही झाली आपली लेटेस्ट ट्रेडेड प्राइस. नेक्स्ट टाइम ज्यावेळी ऑर्डर होईल त्यावेळी असू शकते की सेलर म्हणेल नाही, मी एक्स नाही, मला हे करून चालत नाही, मला एक्स्ट्रा पाहिजे. आणि बायर म्हणेल त्याच्यासाठी ॲग्री करेल. मग आता यावेळी त्याची ट्रेडची प्राइस वाढणार. तसंच होऊ शकते की नेक्स्ट सेकंडमध्ये किंवा नेक्स्ट टाइम बाहेर म्हणेल की दिस प्राइस इज टू हाय आणि मला ऑलरेडी या प्राइसमध्ये घेता येत नाही, मला प्राइस कमीमध्ये पाहिजे. आणि सेलर त्याच्यासाठी ॲग्री होऊ शकतोय आणि तो आहे त्या प्राइसपेक्षा कमीमध्ये तो स्टॉक त्याला विकू शकतोय बाहेरला. तर हे सिम्पली जे प्राइस आहे ते तेवढं LTP दाखवतो. लेटेस्ट ट्रेडेड प्राइस ही झाली, जी की पहिल्या सेकंदाला होती. लेटेस्ट ट्रेडेड प्राइस लगेचच दुसऱ्या सेकंदाला ही झाली. लेटेस्ट ट्रेडेड प्राइस लगेच तिसऱ्या सेकंदाला ही झाली. ठीक आहे. मग जसं सेकंद वाढत जाईल आणि जसं टाइम वाढत जाईल तशी ही प्राइस चेंज होत राहते. मग याचा जर का आपण ग्राफ काढला एखादा, तर आता हे ते समजा लेटेस्ट ट्रेडेड प्राइस आहे आणि ते टाइम आहे. तर प्रत्येक टाइमनुसार जसे प्राइस ट्रेडिंग होईल त्या प्राइसनुसार हे पॉईंट जॉईन करणारा असा ग्राफ आपल्याला भेटतो. ओके. आता इथे एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपण एक समजण्यासाठी खूप सिंपल पद्धतीने घेतले, बट एका सेकंदामध्ये एकच ट्रेड होत नाही. एका सेकंदामध्ये भरपूर ट्रेड होतात, कारण की सुपर कम्प्युटर असतं आणि ते ट्रेड करत असतं. त्याच्यामुळे एवढे ट्रेड होतात की ज्याच्या म्हणजे खूप खूप जास्त ट्रेड होतात. मग त्याच्यामुळे एका सेकंदामध्ये इतके सारे ट्रेड आपण हे करू नाही शकत, गेस नाही करू शकत. मग त्याच्यामुळे आपण काय करतो की एक टाइम फ्रेम बनवतो आणि त्या टाइम फ्रेममध्ये या सगळ्यांना एकत्रित करतो.
म्हणजे आता याच्यामध्ये बघायला झालं तर हा 1 सेकंदचा झाला, 2 सेकंदचा झाला, असे समजा इथे 160 सेकंडचे आहेत, 1 मिनिटचे. तर आपण डायरेक्टली काय करतो की ह्या 60 सेकंडचा एक 1 मिनिटची एक कॅन्डल बनवतो अशी. याच्यामध्ये एक जी असते ती ओपनिंग प्राइस असते, म्हणजे ज्या ह्याला ओपन झालं. ॲक्च्युली ही कॅन्डल अशी यायला पाहिजे, जिथे ओपन झालं ते इथे, जिथे क्लोज झालं ते इथे. आणि याच्यात हाय लो वगैरे असे नाही आहेत, पण जर का हाय लो असेल तर ते शॅडो वाईज असं दाखवलं जातं त्याच्यात. याचा अर्थ काय की ही एका मिनिटामध्ये जेवढेही ट्रेड झाले ते सगळे या कॅन्डलस्टिकमध्ये दाखवले जातात. सुरुवातीला, एकदम सुरुवातीला जो ट्रेड झाला, ज्यावेळी प्राइस होती सुरुवातीची एकदम पहिल्या सेकंदाला ती इथे, आणि एकदम शेवटच्या सेकंदाला जी प्राइस राहिली, म्हणजे ज्यावेळी टाइम आपला पूर्ण झाला, 1 मिनिटाची जर काही कॅन्डलस्टिक असेल तर 1 मिनिटाच्या कॅन्डलस्टिकमध्ये लास्टला जो ट्रेड झाला तो कितीला झाला, हे ओपनिंग, ओपन आणि हे क्लोज. ॲक्च्युली ही प्राइस डाऊन झाली, ही ॲक्च्युली रेडमध्ये किंवा ब्लॅकमध्ये दाखवली जाते कॅन्डलस्टिक. ठीक आहे, बिअरिश कॅन्डलस्टिक बोलतो. याच्यामध्येच ह्या 1 सेकंदला एंट्री झाली आपली, लास्ट सेकंदला आपलं हे झालं, लास्ट टाइमला क्लोजिंग झालं. हे जे शॅडो दाखवले जाते ते हाय आणि लो दाखवते की ह्या टाइम पिरियडमध्ये, पहिल्या सेकंदमध्ये ते लास्ट सेकंदमध्ये किती प्राइस अप गेली आणि किती प्राइस डाऊन गेली. ओके, तर आपल्याकडे ही जी कॅन्डलस्टिक आहे ती 60 सेकंडची, म्हणजे 1 मिनिटाची आहे. पण असू शकते की अशा भरपूर कॅन्डलस्टिक्स आहेत आणि ज्याचा टाइम फ्रेम जो आहे तो वेगवेगळा आहे. जसं की ही कॅन्डलस्टिक आहे ती असू शकते 1 मिनिटाची असेल, दुसरी कॅन्डलस्टिक आहे ती असू शकते की 1 तासाची असेल, तिसरी कॅन्डलस्टिक 1 दिवसाची असेल, चौथी कॅन्डलस्टिक 1 वीकची असेल. याच्यामध्ये काय होतं की ही समजा 1 आवरचे, ही 1 डेचे, ही 1 वीकचे आणि ही 1 मंथचे. याच्यामध्ये शॅडोज पण असणार जे की हाय आणि लो दाखवत असतील. ठीक आहे, ॲक्च्युली ज्यावेळी 1 आवरची एक कॅन्डलस्टिक बनते त्यावेळी अशा 60, म्हणजे 1 मिनिटाच्या अशा 60 कॅन्डलस्टिक्स, इथे एक कॅन्डलस्टिक, परत दुसऱ्या मिनिटाची कॅन्डलस्टिक इथे, परत तिसऱ्या मिनिटाची कॅन्डलस्टिक इथे, चौथ्या मिनिटाची इथे, असं बनत ज्यावेळी 60 कॅन्डलस्टिक होतील त्यावेळी त्याच्यातला सगळ्यात लो, त्याच्यातला सगळ्यात हाय, ओपनिंग आणि त्याची क्लोजिंग, अशी सगळ्याचे डिटेल्ड मिळून एक कॅन्डलस्टिक 1 आवरची बनते. याचा अर्थ काय, ही एक कॅन्डलस्टिक 60 कॅन्डलस्टिक दाखवते एका एका मिनिटाच्या. तसंच ही 1 डेची कॅन्डलस्टिक आहे ती ही सॉरी 1 दिवसाची कॅन्डलस्टिक 6 तासाचं जे काही आपलं ट्रेडिंग आवर्स आहेत त्या ट्रेडिंग आवर्सला ही दाखवते. आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये या 60 ज्या आहेत प्रत्येक मिनिटाच्या, प्रत्येक तासाला 60, ह्या सगळ्यांचं पण कंपाइल्ड म्हणजे समरी ही दाखवते. एवढंच नव्हते, ह्या सगळ्यांची डिटेल, याची डिटेल्स, याची डिटेल्स, या सगळ्याची डिटेल्स ही एकच कॅन्डलस्टिक दाखवते. आणि ह्या सर्वांची डिटेल्स ही एक कॅन्डलस्टिक दाखवते. म्हणजे सगळ्यात डॉमिनेटिंग कॅन्डलस्टिक अपवाली असते, त्याच्यानंतर ही, त्याच्यानंतर ही, त्याच्यानंतर ही, आणि सगळ्यात छोटी म्हटलं तर ही. ठीक आहे, तर एक सिंपल आणि बेसिक ट्रेडिंग स्ट्रॅटजी या कॅन्डलस्टिक थ्रू आपल्याला यूज करता येते किंवा आपल्याला शिकता येते. तर ती स्ट्रॅटजी अशी, आता समजा आपण एक डे ट्रेडिंग करतोय, की आपण इंट्राडेला ट्रेडिंग करतोय, आणि समजा आपल्याकडे ही एखादी डे 1ची कॅन्डलस्टिक आहे, समजा डे 2ची पण कॅन्डलस्टिक अशी आहे आपल्याकडे, डे 3ची कॅन्डलस्टिक अशी आहे. या कॅन्डलस्टिकचा अर्थ समजतोय का, इथे काही हाय नाही, काही लो नाही आहे. याचा अर्थ काय, ह्या पूर्ण कॅन्डलस्टिकमध्ये, म्हणजे ज्यावेळीपासून ओपन झालं आणि ज्यावेळीपासून क्लोज झालं त्या पूर्ण कॅन्डलस्टिकमध्ये फक्त डाऊन ट्रेड चालू आहे. म्हणजे होल डे त्या स्टॉकची प्राइस पडली आहे, फक्त वाढली नाहीये. इथे कसं होतं, इथे ओपन झाली या प्राइसला, असू शकते की वर गेली असेल, असू शकते की आहे त्याच्या पण खाली असू शकते, कारण की शॅडो दाखवते. बट इथे नाहीये. ज्यावेळी याला कदाचित मोरोबोज कॅन्डलस्टिक बोलतात, याच्यामध्ये ओपनिंग येते, क्लोजिंग येते. याचा अर्थ काय की होल डे मध्ये पूर्णच्या पूर्ण ही कॅन्डलस्टिक जी आहे ती डाऊन ट्रेंडलाच आहे. लगेच हे काय इंडिकेट करते की दुसऱ्या दिवशी पण ही कॅन्डलस्टिक डाऊन ट्रेंडलाच आहे पूर्ण दिवस. असं एक म्हणजे हे पण नाही की जिथे ज्या रेंजमध्ये असे एकही टाइम नाही ज्यावेळी त्याची प्राइस अप झाली असेल, तिसऱ्या दिवशी पण पूर्ण डाऊन ट्रेंड. याचा अर्थ काय की जर का पूर्ण दिवस डाऊन ट्रेंड चालू असेल तर मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे की नेक्स्ट दिवशी पण डाऊन ट्रेंडच चालू असेल, कारण की डाऊन ट्रेंड अजून संपलेलं नाही. एवढंच नव्हे तर असू शकते की तिसऱ्या दिवशी पण कंटिन्यू डाऊन ट्रेंड चालू झालेलं असेल.
मग इथेच एक आपण बेसिक स्ट्रॅटजी यूज करू शकतोय, जी की प्रायमरी आहे. तीच एक फक्त यूज करायची नाही, पण याच्यातून आपण शिकायसाठी म्हणून ती स्ट्रॅटेजी आपण यूज करू शकतो. तर थ्रू स्क्रीन रेकॉर्डिंग समजेन मी तुम्हाला कशी यूज करायची. ओके ओके ठीक आहे. तर हा आयडिया फोर्स टेक्नॉलॉजीचा स्टॉक आहे. ओके तर याच्यामध्ये मी जे सांगत होतो त्या पद्धतीने येते इथून स्टार्ट झालेली आहे. ही 1 डेची चार्ट आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आपण झूम करेन येते. तर या तारखेला ही जवळपास पूर्ण दिवस हा स्टॉक जो आहे तो पूर्ण डाऊन ट्रेंड मध्ये होता. लगेच दुसऱ्या दिवशी पण पूर्ण दिवस स्टॉक जो आहे तो पूर्ण डाऊन ट्रेंडला होता. तिसऱ्या दिवशी पण पूर्ण दिवस स्टॉक जो आहे तो डाऊन ट्रेंडला होता. चौथ्या दिवशी पण पूर्ण दिवस स्टॉक जो आहे तो डाऊन ट्रेंडला होता. परत 5व्या दिवशी सेम. परत म्हणजे इथे आपण म्हणू शकत नाही कम्प्लीट दिवस डाऊन ट्रेंड होता, पण किमान 4-5 दिवस कंटिन्यू हा स्टॉक जो आहे तो डाऊन ट्रेंडला होता. जर आपण ही सिम्पली स्ट्रॅटेजी यूज केली तर इथे हा जो आहे ज्यावेळी आपल्याला इथे समजेल की बाबा इथून हे झाले, हा पूर्ण दिवस जो आहे तो डाऊन ट्रेंडला होता, तर नेक्स्ट डेला आपण ही एंट्री घेऊ शकतोय. नेक्स्ट डे मध्ये ही एंट्री प्राइस घेऊ शकतोय. स्टॉप लॉस आपण इथे ठेवू शकतोय आणि जेवढा हा स्टॉप लॉस आहे तेवढंच आपण जवळपास आपलं टार्गेट ठेवू शकतोय. आणि हे 1:1 होतं, म्हणजे 50-50 होतं. जर का टार्गेट अचीव्ह झालं तर जेवढं प्रॉफिट होईल, नाही अचीव्ह झालं तर तेवढंच नुकसान होईल. ओके पण मॅक्झिमम टाइम कारण आपण अनालाइज करून पुढे जातोय, तर मॅक्झिमम टाइम जी प्रोबॅबिलिटी आहे की आपलं टार्गेट हिट करेल त्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते दॅन द प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग स्टॉप लॉस. नेक्स्ट डे पण आपण सेम केलं असतं. ज्यावेळी इथे एक्झिट झाला आणि समजले की पूर्ण दिवस डाऊन ट्रेंड मध्ये, तर नेक्स्ट डेला आपण ही बाईंग पॉईंट घेऊ शकतोय. इथे आपण स्टॉप लॉस ठेवू शकतोय आणि त्याच्याच एवढं तिथून आपण इथे पण जवळपास आपलं टार्गेट ठेवू शकतो. म्हणजे आपलं पहिल्या दिवशी टार्गेट अचीव्ह झालं, दुसऱ्या दिवशी पण टार्गेट अचीव्ह झालं आपलं, तिसऱ्या दिवशी पण सेम. आपल्याला ज्यावेळी जाणवेल किंवा हे पण जवळपास दिवसभर डाऊन ट्रेंड मध्ये होतं, तर परत तिसऱ्या दिवशी हा आपला बॉईंग पॉईंट होऊ शकतो. स्टॉप लॉस आपण इथे ठेवू शकतोय किंवा याच्या याच्या शेवटी इथेपर्यंत पण ठेवू शकतो. आणि टार्गेट देखील आपण सेम जेवढा आपलं हे होतं ना, जेवढा आपला स्टॉप लॉस होता तेवढाच खाली टार्गेट पण ठेवू शकतो आणि सेम पुढच्या दिवशी. तर ही एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे. हीच जर का स्ट्रॅटेजी आपण कंटिन्यू केली इथे, तर याच्यामध्ये आज नेक्स्ट आजच्या दिवसाचा बाईंग पॉईंट जो आहे तो आहे 386.8 आणि स्टॉप लॉस जो आहे तो स्टॉप लॉस इथे इथे कुठेतरी आहे. तर तो स्टॉप लॉस आहे 398.55. ओके तर आज ही स्ट्रॅटेजी आपण यूज करायची आहे. म्हणजे ऍक्च्युअली मध्ये मी शिकण्याच्या प्रोसेसमध्ये त्याच्यामुळे रिअल ट्रेडिंग करणार नाही, पण पेपर ट्रेडिंग करणार आहे. माहिती होईल की ऍक्च्युअली स्ट्रॅटेजी वर्क करते की नाही. आपण जेवढं अनालिसिस केले आज त्याच्यानुसार तरी ही स्ट्रॅटेजी वर्क केली पाहिजे. याच्यामध्ये नवीन ऍडिशनल इन्फॉर्मेशन, नवीन अनालिसिस ज्यावेळी ऍड होईल त्यावेळी आपल्या प्रेडिक्शन जे आहे ते अजून ऍक्युरेट बनेल. पण दररोज शिकणे आणि त्याला प्रॅक्टिकली यूज करणं हे पण खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळं हे जे सांगितले बाईंग पॉईंट, स्टॉप लॉस आणि तेवढंच आपलं टार्गेट पण असणार आहे खाली. ठीक आहे तर हे टार्गेट आज अचीव्ह करायचं आहे आपल्याला. एकदा लिहून घेतो. तर आपली एंट्री पॉईंट असणार आहे 386.75. स्टॉप लॉस असणार आहे 398.55 आणि 12 म्हणजे 408 386 अँड तर स्टॉप लॉस आपला इथे असेल कुठेतरी 74. तर हे आपलं टार्गेट असणार आहे 75. ओके राऊंड ऑफ केलं तर टार्गेट आपलं आहे तर 375 आपलं टार्गेट आहे. तर बघूया हा पेपर ट्रेड आज करायचा आहे आणि उद्या आपण या ट्रेडला परत अनालाइज करूया की बघूया आपण आपलं टार्गेट अचीव्ह केले का, स्टॉप लॉस अचीव्ह केलाय का, काय झालंय आपल्या. ठीक आहे सो गुड बाय.